जय हिंद विद्यार्थी मित्रांनो RTE 2025-26साठी जे पालक आपल्या पाल्याचा फॉर्म भरत असेल त्यांच्यासाठी महत्त्वाची अशी अपडेट असणार आहे. फक्त फॉर्म कसा भरायचा तेच नाही इथं समजणार, तर फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे त्या संपूर्ण गोष्टी इथं तुम्हाला सांगितल्या जातील. आधार कार्ड कोणता नंबर टाकावा किंवा कुठलं आधार कार्ड तुम्हाला मॅन्डेटरी आहे, कास्ट सर्टिफिकेट पाहिजेच आहे, कोणाचं पाहिजे, जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात त्यांचं पाहिजे का त्यांचं पालकांचं पाहिजे, ज्यांच्याकडे कार्ड सर्टिफिकेट नसेल त्यांना काय गोष्टी पाहिजे, संपूर्ण गोष्टी आपण RTE 2025-26 बद्दल तुम्हाला उपयोगी पडेल अशी माहिती आपण इथे डिस्कशन करणार आहोत. फॉर्म भरल्या गेल्यानंतर नंतरच्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा इथे डिस्कशन होणार आहेत, म्हणून कोणीही व्हिडिओ स्किप करू नका. कारण तुमचा पाल्याचा फॉर्म तुम्ही भरत आहात, तुमचा मुलगा असेल मुलगी असेल, कारण शिक्षण इज अ मोस्ट पॉवरफुल वेपन. ते वेपन कुठे यूज होईल, कसं यूज होईल ते तुमच्या हातात आहे. म्हणून पालकांनी व्यवस्थित फॉर्म भरून आपल्या RTEसाठी 2025-26 ॲडमिशनसाठी जे इच्छुक पालक असतील त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून पाहायचा आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूयात आणि गरजू पालक असतील किंवा गरजू विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन जायची जबाबदारी तुमची. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी लिंक दिलेली आहे. डायरेक्ट ती लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तिथं तुम्ही गो थ्रू करू शकता. आता आपण डायरेक्ट ॲप्लिकेशनवर जाऊयात आणि फॉर्म कसा भरायचा ते तुम्हाला मी व्यवस्थित समजवतो. नंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन दिसत असेल तुम्हाला, न्यू रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक न्यू इंटरफेस ओपन होईल. त्या इंटरफेसमध्ये तुम्ही तुमचं या अशा पद्धतीने बघा, डिस्ट्रिक्ट तुमचं जे तुम्ही डिस्ट्रिक्टमध्ये राहत असाल ते डिस्ट्रिक्ट तुम्ही ते चूज करू शकतात. नंतर तुम्ही विद्यार्थी किंवा पालकांनी इथं आडनाव म्हणजे लास्ट नेम टाकायचं आहे. इथे फर्स्ट नेम ज्या मुलाचं मुलीचं तुम्ही ॲडमिशन घेणार आहात त्याचं नाव, आणि इथं मिडल नेम म्हणजे तुमचं नाव. नंतर तुमचं पाल्य जर समजा डिसेबल असेल तर येस करा, जर नसेल तर नो करा. व्यवस्थित तुम्ही चाइल्डचं डेट ऑफ बर्थ व्यवस्थित टाका, कारण हे एकदा जर हे चुकलं तर विद्यार्थी मित्रांनो नंतर खूप तुम्हाला म्हणजे काळजी घ्यायची आहे हे टाकताना. नंतर खूप तुम्हाला म्हणजे त्रास होतो की डेट ऑफ बर्थ वेगळा असतो, कारण डेट ऑफ बर्थवर सगळे ॲडमिशन हे इलिजिबल असतात. म्हणून डेट ऑफ बर्थ हे व्यवस्थित टाका. नंतर इथं कॅप्चा दिलेला असेल तो कॅप्चा इथे फिल करा. नंतर मोबाईल नंबर आहे तुमचा महत्त्वाचा, ज्या मोबाईल नंबरवर तुम्हाला मेसेज येतो. तुमचं जर एखाद्या पाल्याचं जर समजा सीट जर अलोकेशन झालं असेल किंवा अलॉट झालं असेल तर मेसेज जो आहे तो तुमचा मोबाईल नंबरवर होतो, म्हणून मोबाईल नंबरसुद्धा व्यवस्थित टाका. नंतर एक केल्या गेल्यानंतर तुम्ही सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला मोबाईलवर ॲप्लिकेशन आणि तुमचं पासवर्ड आला असेल. नंतर तो ॲप्लिकेशन नंबर इथे टाका आणि पासवर्ड इथे टाका. टाकल्या गेल्यानंतर तुम्हाला पासवर्ड चेंज करायचा आहे. तुमच्या हिशोबाने तुम्ही पासवर्ड ठेवू शकतात. लक्षात असेल असा पासवर्ड ठेवा. पाल्याचं नाव @123 असा ठेवला तरी चालणार आहे. चला मग आता केल्या गेल्यानंतर तुम्ही परत ॲप्लिकेशनवर यायचं आहे. ॲप्लिकेशनवर आलात, हे बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन तुमच्यासमोरच मी करत आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनवर आलात की परत ॲप्लिकेशन नंबर जो आहे तुमचा, ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे इथं जो तुमचा आलेला असेल तो, आणि पासवर्ड तुम्ही जो क्रिएट केला असेल तो. परत हा जो कॅप्चा दिसत असेल तो इथं टाकायचा आहे आणि लॉग इनवर क्लिक करायचं आहे. या संपूर्ण गोष्टी केल्या गेल्यानंतर चाइल्ड इन्फॉर्मेशन येईल. हे बघा इथं चाइल्ड इन्फॉर्मेशन आलेली असेल. चाइल्ड इन्फॉर्मेशन आल्यानंतर इथं बघा लास्ट नेम इथं आलं असेल, फर्स्ट नेम आलं असेल आणि मिडल नेम आलं असेल. नंतर बालकाचे पूर्ण नाव हे तुम्ही आपल्या मराठीत टाकायचं असेल. जर तुम्हाला ते समजत नसेल तर कुठेतरी तुम्ही व्हॉट्सअपवर किंवा कुठेतरी टेक्स्टवर तुम्ही ते आडनाव टाका आणि इथं पेस्ट करा, कॉपी पेस्ट करा, जेणेकरून ते व्यवस्थित इथं पेस्ट होऊन जाईल. नंतर इथं आडनाव टाकल्या गेल्यानंतर बालकाचं नाव जे असेल ते तुम्ही इथं पहिलं नाव टाका आणि मधलं नाव टाका. हे जे आहे ते मराठीमध्ये टाका, हे तुमचं इंग्लिशमध्ये टाका. तसंच आईचं नावसुद्धा तुम्ही इथं इंग्लिशमध्ये टाका, लास्ट नेम टाका, नंतर फर्स्ट नेम टाका आणि मिडल नेम टाका. परत इथं आईचं पूर्ण नाव मराठीमध्ये टाका, तुमचं आडनाव टाका, पहिलं नाव टाका आईचं आणि मधलं नाव टाका. नंतर इथं आता वडिलांचं टाकायचं आहे. लास्ट नेम म्हणजे तुमचं सरनेम टाका, इंग्लिशमध्ये पहिलं नाव टाका, मिडल नेम टाका.
नंतर तसेच त्याच पद्धतीने मराठीमध्ये सुद्धा आडनाव, पहिलं नाव आणि मधले नाव असं व्यवस्थित टाकायचं आहे. ही जी डेट ऑफ बर्थ असेल ती तुम्ही जी पहिले टाकली असेल ती ऑटोमॅटिक इथे येऊन जाईल. तुमच्या पाल्याचं जे आहे 31/12/2025 पर्यंत काय वय असेल ते इथे येऊन जाईल. नंतर तुमचा पाल्य जो असेल तो तुम्ही इथं जेंडर फिक्स करायचा आहे. मेल असेल तर मेल करा, फिमेल असेल तर फिमेल करा. हे जे आहे पेरेंट स्टेटस हे ऑप्शनल आहे, भरलं नाही तरी चालेल, भरलं तरी चालणार आहे. हे कोणासाठी आहे? जे अनाथ असतील किंवा जे विडो असतील, मॅरेज विडो असतील किंवा सेपरेट राहत असतील त्यांच्यासाठी ही ऑप्शन आहे. नंतर तुम्ही तुमचा जो करंट ॲड्रेस आहे तो व्यवस्थित टाका. व्यवस्थित टाकल्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल डाऊन करून सेव्ह करा. ऑप्शन सेव्ह केल्या गेल्यानंतर तुम्हाला एक मॅप येईल. आता तुम्हाला मी ते दाखवतो. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं जे आहे बघा मी इमेज तुम्हाला काढून आली आहे. हे बघा इथे तुम्हाला एक सेव्ह केल्यानंतर इथं तुम्हाला एक गुगल मॅपचं ऑप्शन येतं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मॅप ओपन होतो. त्या मॅपमध्ये तुम्हाला एक बॉल म्हणजे तुम्हाला एक बलून दिसतो रेड कलरचा. तो बलून तुम्हाला तुमचे जे ॲड्रेस आहे तिथं जाऊन तिथं सेट करायचा आहे आणि सेव्ह करायचा आहे. तो बलून हाताळताना विद्यार्थी मित्रांनो 2 फिंगरचा यूज करायचा आहे जेणेकरून ते झूम आउट आणि झूम इन होत असतं. तुम्ही एकच जर हात लावला तर ते होत नाही. याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. ते गेल्यानंतर सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला हे दिसत असेल वरती बघा हा जो बार दिसत आहे तुम्हाला चाइल्ड इन्फॉर्मेशन आपली सेव्ह झाली. नंतर ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशनवर क्लिक केलं काय बघा तुम्हाला इथं विचारेल की तुमचा जो पाल्य आहे त्याला तुम्हाला कुठल्या स्टँडर्डमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. तर तुम्ही इथं सिलेक्ट करू शकतात. पहिली, दुसरी, तिसरी जो तुम्ही इलिजिबल असाल तिथं पूर्ण रो येऊन जातील. नंतर तुमचा जो रिलिजन असेल तो तुम्ही इथे टाका. हिंदू असेल हिंदू टाका, जे असेल तुमचं ते इथे टाका. नंतर तुमची कॅटेगरी इथे सिलेक्ट करा. कॅटेगरी जेव्हा तुम्ही सिलेक्ट कराल विद्यार्थी मित्रांनो, कॅटेगरी सिलेक्ट करताना एक गोष्ट लक्षात असू द्या, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आता ते कास्ट सर्टिफिकेट कोणाचं पाहिजे? तर जे विद्यार्थ्याचा पालक असेल त्या पालकाचं तुमचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जे कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात त्यांना. आणि समजा तुम्ही कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत नसाल, ओपनमध्ये टाकलं तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे. ते इन्कम सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्या. ते 7 ते 8 दिवसात येऊन जातं. ते काढल्यानंतरच तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे. समजा तुमच्याकडे ते नसेल तर तुमच्याकडे सॅलरी जर कोणी असेल त्याची सॅलरी स्लिपसुद्धा चालते. विद्यार्थी मित्रांनो, तहसीलदाराचा इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला काढायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे किंवा ज्या पालकांकडे जो आपला कॅटेगरी सर्टिफिकेट नसेल त्यांच्यासाठी ते आहे. कॅटेगरी सिलेक्ट केली गेली नंतर तुमचा पाल्य जो आहे तो जर दिव्यांग असेल तर येस करा, जर दिव्यांग नसेल तर नो करा. नंतर आधार कार्ड जो आहे तुमच्याकडे तुमचा पाल्याचा जर आधार कार्ड नंबर असेल तर तो आधार कार्ड नंबर इथं फिल करा. जर नसेल तर नो करा. आणि तुम्ही जर त्याला आता काढून आणलं असेल म्हणजे तुमच्याकडे ती स्लिप असेल तो स्लिप नंबर इथे टाकायचा आहे. म्हणजे ज्याच्याकडे आधार कार्ड नसेल तर त्याने आधार नंबर टाका, ज्याच्याकडे नसेल त्याने नो करा. आणि जो तुम्ही आधार कार्ड काढल्यानंतर जी स्लिप येते तो नंबर इथं टाकायचा आहे. इथं नो केल्यानंतर तो स्लिपचा नंबर येतो, तो स्लिपचा नंबर तिथे तुम्ही पुट करायचा आहे. नंतर तुम्हाला आधार कार्ड टाकलं गेल्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड दिसत असेल. पॅन कार्ड मॅन्डेटरी नाही आहे, ते टाकलं तरी नाही चालणार. ईमेल ID टाका किंवा नका टाकू, काहीही हरकत नाही. परंतु मोबाईल नंबर व्यवस्थित टाका. नंतर तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असतील ते तुम्ही व्यवस्थित टाका. कास्ट सर्टिफिकेट ज्याच्याकडे असेल त्याला इन्कम सर्टिफिकेटची गरज नाही. ज्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही त्याला इन्कम सर्टिफिकेटची गरज असेल. नंतर ॲड्रेस प्रूफला ओके करा. बर्थ सर्टिफिकेटला ओके करा. हँडिकॅप असेल त्याला ओके करा किंवा नो राहू द्या. जर नसेल तर नो राहू द्या. आणि कास्ट सर्टिफिकेट असेल तर येस करा, नसेल तर नो करा. तुम्हाला ज्या रिक्वायरमेंट ज्या तुमचे डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला पाहिजे तुमच्याकडे त्याच्यावर येस करा. त्याच्यानंतर स्कूल सिलेक्शन जे आहे, हे जे स्कूल सिलेक्शन आहे त्याच्यावर ओके करा. हे सेव्ह केलं गेल्यानंतर तुम्हाला मेसेज येतो की सक्सेसफुली सेव्ह. नंतर स्कूल सेक्शनवर तुम्ही क्लिक करायचं आहे. स्कूल सेक्शनवर क्लिक केल्या गेल्यानंतर स्कूल सिलेक्शनवर आल्यानंतर विथिन 1 किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटरच्या अंडरमध्ये तुमचे जितके शाळा किंवा स्कूल असतील ते त्याची लिस्ट इथे येऊन जाईल.
विथिन 1 ते 3 किलोमीटर, म्हणजे 1 ते 3 किलोमीटर जितके तुमच्या शाळा ज्या आहेत त्या RTEमध्ये रजिस्टर असतील. एक गोष्ट लक्षात असू द्या, ज्या शाळा RTEमध्ये रजिस्टर असतील त्याच शाळांची नावं तुम्हाला इथे दिसतील. ज्या शाळांची नावं RTEमध्ये रजिस्ट्रेशन नसतील त्या शाळांचं नावं तुम्हाला इथे दिसणार नाही. समजा या दोघांमध्ये तुमचं जर शाळेचं नाव नसेल तर तुम्ही ग्रेटर दॅन 3 किलोमीटर स्कूल बघा, त्याच्यावर तुमचं नाव असू शकतं. म्हणजे जे तुम्हाला रिक्वायरमेंट, तुम्हाला जर एखाद्याची शाळा पाहिजे असेल त्या शाळेची गोष्ट करत आहे मी. नंतर मग तुम्ही चेक्स बॉक्स असेल त्या चेक्स बॉक्सवर क्लिक करून तुम्ही शाळा चूज करू शकतात. चूज गेल्यानंतर तुम्हाला इथं सेव्ह बटन असेल खाली, सेव्ह करायचं आहे. सेव्ह गेल्यानंतर मग तुम्ही फॉर्म सबमिशनवर या. फॉर्म सबमिशनवर आल्यावर व्यवस्थित ती माहिती जी असेल ती व्यवस्थित तुम्ही वाचा, रीड करा. कारण फॉर्म सबमिशन गेल्यानंतर तुम्हाला ती परत एकदा, म्हणजे समजा जर चुकीची भरली असेल तर तुम्हाला ते डिलीट करता येते, मात्र परत फॉर्म भरता येतं. मात्र फॉर्म व्यवस्थित वाचा. समजा तो काही चुकीचं असेल तर त्याला डिलीट करा, नवीन फॉर्म भरा आणि जर समजा ती व्यवस्थित फाईल असेल तर तुम्ही फॉर्म सबमिशन करू शकता. नंतर फॉर्म सबमिट गेल्यानंतर तुम्हाला खाली प्रिंट हे ऑप्शन येईल, त्याची प्रिंट करा. आणि हा फॉर्म भरला गेल्यानंतर महत्त्वाचं काय आहे, ती जी लॉटरी बेट सिस्टीम आहे, म्हणजे तुमच्या पाल्याचा नंबर तुम्हाला कसा लागतो त्याबद्दल आपण आता चर्चा करणार आहोत. विद्यार्थ्यांनो आता लक्षपूर्वक ऐका, पालकांनो सुद्धा तुम्ही व्यवस्थित ऐका, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की RTE जे आहे 25% रिझर्वेशन हे कसं तुम्हाला मिळतं 2025-26 साठी. आता आपण त्याच्यावर डिस्कशन करणार आहोत. आता तुमचा फॉर्म व्यवस्थित भरला गेला. आता महत्त्वाचं जे आहे त्याच्याकडे आपण आता गो थ्रू करत आहोत. आता बघा पालकांनो, तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला PDF प्राप्त होते. त्या PDFच्या शेवटी जे आहे ते असे तुम्हाला मुद्दे दिले आहेत, ते तुम्ही व्यवस्थित वाचले असतील किंवा वाचले नसतील, त्याचा अर्थ तुम्हाला समजला असेल तर इथं मी तुम्हाला व्यवस्थित समजून देतो. महत्त्वाचं म्हणजे असं, जेव्हा तुमचा पाल्य जे आहे किंवा तुमचा जो मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्याचा नंबर कसा लागतो. आता समजा तुमचं जे आहे इथं तुम्ही लोकेशनवर हा बॉल ठेवला, तिथून 1 किलोमीटरच्या अंडरमध्ये जितक्या स्कूल RTEच्या अंडर असतील त्या प्रथम तुम्हाला अलॉट होतात. म्हणजे अलॉट म्हणजे असं, समजा जर मुलगी असेल आणि त्या RTEमध्ये समजा 10 सीट असतील, आपण फॉर एक्झाम्पल पकडूयात की समजा एखादी स्कूल असेल आणि त्या स्कूलमध्ये समजा एकूण 10 जागा असतील, त्यापैकी समजा त्यांनी 4 ज्या जागा आहेत त्या मुलींसाठी असतील, 4 ज्या जागा आहेत त्या मुलांसाठी असतील आणि 2 जागा ज्या आहेत त्या फिजिकल विथ डिसेबल असतील किंवा HIV ग्रस्त असेल किंवा अनाथ असतील यांच्यासाठी त्या राखीव असतील. आता या 4 ज्या जागा आहेत, समजा तुमची मुलगी असेल आणि समजा तुमचा लोकेशन जे आहे ते तुम्ही व्यवस्थित तुम्ही ज्या ठिकाणी राहतात तिथं तुम्ही ते ठेवलं आहे. समजा ती शाळा जी आहे ती शाळा तुमच्या लोकेशनच्या 1 किलोमीटरच्या अंडरमध्ये येते किंवा 3 किलोमीटरच्या अंडर येते किंवा 3 किलोमीटरपेक्षा जास्त येते. 3 कंडिशन आहेत, 1, 2 आणि 3. हे आहे तुमची 1 किलोमीटरच्या अंडरमध्ये, हे आहे 3 किलोमीटरच्या अंडरमध्ये आणि ही आहे 3 किलोमीटरपेक्षा जास्त. आता विद्यार्थी मित्रांनो, इथं जितक्या स्कूल असतील त्याचा विचार प्रथम तुमच्या पाल्यासाठी केला जातो. इथं तुमचा पाल्य जर बसला नाही तर इथला विचार केला जातो. समजा इथंही बसला नाही तर इथला विचार केला जातो. समजा इथून जर या लोकेशनमधून जर समजा 100 फॉर्म आले असतील, आता लॉटरी बेस म्हणजे असं, 100 फॉर्ममधून आता इथं 4च मुली जाणार आहेत, इथं समजा 20 मुली जाणार असतील आणि समजा इथं 33 मुली जाणार असतील किंवा समजा इथं 5 मुली जाणार असतील, इथं 15 मुली जाणार असतील आणि इथं 20 मुली जाणार असतील. मग आता किती झाल्या तुमच्या या 15, 5 म्हणजे 40 मुली. आता 60 मुलींचं ॲडमिशन तर होणार नाही आहे. एकूण तर फक्त त्यांना 40 मुलींचं, आपण हे बघा इथं 1 किलोमीटरच्या अंडरमध्ये, इथं 3 किलोमीटरच्या अंडरमध्ये स्कूल आणि इथं अबोव 3 किलोमीटरच्या अंडर स्कूल. आता जर समजा इथून फॉर्म जर जास्त मुलींनी भरला फॉर्म या लोकेशनमधून, तर त्या मुलींचा विचार या शाळेसाठी केला जातो. ही लॉटरी बेस असते. म्हणजे तुमच्या मुलीला इथून किती फॉर्म भरले गेले किंवा या लोकेशनमधून किती फॉर्म आलेले आहेत त्याचा विचार केला जातो. म्हणजे तुमचा जो तालुका असेल, तुमचं जे गाव असेल, तुमचं जे समजा आता जालना जिल्ह्यामधून जर समजा कुठला एक डिस्ट्रिक्ट असेल, डिस्ट्रिक्टमधून कुठला एक तालुका असेल, तालुक्यामधलं कुठलं खेडेगाव असेल, त्या गावाचा विचार प्रथम केला जातो.
त्या गावातील किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे. नंतर मग आता या स्कूलमध्ये तुमच्या पाल्याचा डेटा येईल. मग आता ही जी स्कूल आहे ती तुम्हाला तुमच्या मुलाला इथून अलॉट करेल सीट. समजा इथं जर आला तर इथून तुम्हाला त्या पाल्याला इथून अलॉट होईल सीट. समजा या दोघींमधून नाही झाला तर 3 किलोमीटरच्या अबोव जिथे जी स्कूल असेल तिथून अलॉट होईल तुमच्या पाल्याला सीट. नंतर मग तुम्हाला जेव्हा तुमच्या पाल्यासाठी जेव्हा एखादी सीट अलॉट होते ते तुम्हाला SMS द्वारे प्राप्त होते. लॉटरी काढल्यानंतर आपण भरलेल्या प्रवेशातील अर्जाचा मोबाईल नंबर, म्हणजे मोबाईल नंबर का महत्त्वाचा आहे तर तुम्हाला एक SMS प्राप्त होतो की तुमच्या मुलासाठी किंवा तुमच्या मुलीसाठी अलॉटमेंट झालेलं आहे हे स्कूल. मग त्या स्कूलमध्ये न जाता प्रथम त्या स्कूलमध्ये नाही जायचं आहे. मग ती अलॉटमेंट जी स्लिप आहे ती तुम्ही काढायची आहे. अलॉटमेंट ॲप्लिकेशन जी तुमच्याकडे ॲप्लिकेशन तर आहे. नंतर तो ॲप्लिकेशन फॉर्म नंबर टाकून ती जो अलॉटमेंट आहे ती तुम्ही व्यवस्थित काढायची आहे. अलॉटमेंट जेव्हा तुम्ही काढाल तेव्हा तुम्हाला त्या वेबसाईटवर एक विभागीय पडताळणी समितीकडे जावं लागतं. त्याचा ॲड्रेस जो आहे तो तुम्हाला वेबसाईटवरच मिळतो किंवा तुमचं जे अलॉटमेंट लेटर आहे तिथंच तो मिळून जातो. त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. जर ते समजत नसेल तर एक व्हिडिओ आपण बनवू. जेव्हा एखाद्या मुलाचं ॲडमिशन झालं तेव्हा समितीकडे कसं जायचं, तो ॲड्रेस कसा बघायचा. त्या समितीकडे गेल्यानंतर ती समितीकडे कागदपत्र घेऊन जायचे. तुमच्याकडे कास्ट असेल, तुमच्याकडे नंतर तुमचं ॲड्रेस प्रूफचं सर्टिफिकेट असेल, तुमच्या मुलाचं कास्ट सर्टिफिकेट किंवा मुलीचं कास्ट सर्टिफिकेट असेल, त्याचे पासपोर्ट फोटो घेऊन जायचं, त्या मुलाला घेऊन जायचं. त्या समितीकडे गेल्यानंतर ते समिती ते कागदपत्र बघतात आणि तिथं जाऊन ते पडताळणी करतात. त्याच्यानंतर ते तुम्हाला काहीतरी त्यांचा सही शिक्का असेल ते देतात किंवा पोचपावती देतात. मग ती अलॉटमेंट लेटर स्लिप तुम्ही ज्या शाळेमध्ये तुमच्या मुलाचं ॲडमिशन झालं असेल किंवा अलॉट झालं असेल तिथं जाऊन ती तुम्ही प्रिंटवर स्वाक्षरी शिक्का घेऊन मगच विहित मुदतीत प्राप्त शाळेत प्रवेशांकरिता जायचं आहे. ही जी समिती आहे ही समिती तुम्हाला सही शिक्का देते. त्याच्यानंतर मग तुम्ही त्या शाळेत जाऊन तिथं तुम्हाला ॲडमिशन मिळत असते. अशी ही संपूर्ण प्रोसेस असते. फक्त फॉर्म भरला म्हणजे आपल्या मुलाचं ॲडमिशन झालं असं नसतं. म्हणून तुम्ही आता तो जो तुमचा ॲप्लिकेशन नंबर असेल किंवा पासवर्ड असेल तो तुम्ही न चुकता कोणत्यातरी एखाद्या कागदावर लिहून ठेवा. ॲप्लिकेशन प्रिंट व्यवस्थित सांभाळून ठेवा. तुमच्याकडे डॉक्युमेंट व्यवस्थित असतील ते व्यवस्थित सांभाळून ठेवा आणि मोबाईल नंबर बघत राहा. तिथं कुठला तुम्हाला मेसेज येतो किंवा नाही ते चेक करत राहा. म्हणजे तुम्हाला तिथूनच कळेल की तुमच्या मुलाचं ॲडमिशन झालं आहे किंवा नाही, मुलीचं ॲडमिशन झालं आहे किंवा नाही. कारण शिक्षण जे आहे ते खूप पॉवरफुल वेपन आहे. ते पॉवरफुल वेपन तुम्ही कसं यूज करता ते पालकांवर डिसाईड असतं. कारण पाया जर आपल्या पालकाचा किंवा पाल्याचा जर आहे तो मजबूत असेल तरच तो त्याची बिल्डिंग व्यवस्थित बनवू शकतो. आपल्याला 25% आपली जर समजा आर्थिक परिस्थिती चांगली नसेल, 25% आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट आपल्याला आरक्षण देतं. त्या आरक्षणमध्ये सगळे ओपन, SC, ST, OBC, NT, OBC जे असतील ते कॅटेगरी सगळे येतात. 25% आपल्याला ते रिझर्वेशन मिळतं. त्याचा फायदा तुम्ही घ्या. तुमचा पाल्याला तुम्ही व्यवस्थित CBSE पॅटर्न आहे का, स्टेट बोर्ड आहे का, इंग्लिश मीडियम आहे का, असं व्यवस्थित तुम्ही बघूनच तुम्ही ॲडमिशन म्हणजे जेव्हा फॉर्म भराल तेव्हा व्यवस्थित ते सिलेक्ट करा. अशीच एवढी काळजी घ्या. ही काळजी घेतल्यानंतर तुमचा फॉर्म व्यवस्थित भरा. फॉर्म भरला गेल्यानंतर ही प्रिंट राहू द्या. प्रिंट नंतर तुमचा जो मोबाईल असेल त्याच्यावर मेसेज येईल. त्याच्यानंतर जी संपूर्ण प्रोसेस मी डिस्कशन केली त्याच्या पद्धतीने तुम्हाला पुढे करायचं आहे. चला आता मी तुमची रजा घेतो. व्यवस्थित समजलं असेल. परत एकदा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा. छोट्या गोष्टी इथे एक्सप्लेन केलेल्या आहेत. त्या गोष्टी तुम्हाला समजणं गरजेचं आहे. जरी काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी नक्कीच त्याच्यासाठी मदत करेन. चला आता तुमची रजा घेतो. धन्यवाद.